नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील बेलगाव नावाच्या एका छोट्याशा गावात सरस्वती पाटील हे नाव सगळे आदराने घेत. विधवा असूनही तिनं 2 मुलांवर आधार घेत संपूर्ण आयुष्य शेतावर राबत काढलं. मोठा मुलगा जयवंत आणि धाकटा प्रभाकर, दोघंही मेहनती, आईसाठी सर्वस्व देणारे. जयवंतचं लग्न ठरलं आणि सरस्वतीच्या डोळ्यात आनंद दाटून आला. आता माझा संसार फुलेल, ती म्हणाली. जयवंत ही पत्नीच्या प्रेमात अखंड बुडून गेला. तिला सुख देण्याचा आटापिटा करत होता. पण प्रेमाच्या मार्गात जर दारूचा वास असेल तर घराचं सोनं लवकरच राख होतं. सुरुवातीला काही सगळं सुरळीत चालू होतं, पण काही महिन्यातच जयवंतचं लक्ष कामातून आणि संसारातून हळूहळू दुरावत गेलं. गावातल्या आखाड्यावर दारूच्या बाटल्या आणि सिगारेटींचा वास त्याच्या आयुष्याचा भाग झाला. त्याची पत्नी सायली त्याच्या बदललेल्या स्वभावाकडे लक्ष देऊ लागली. तोंडाचा वास येतो, श्वास घ्यायलाही त्रास होतो असं म्हणत ती एके दिवशी वैतागून माहेरी निघून गेली. जयवंतचा अहंकार यामुळे दुखावला गेला. मी काय इतका वाईट आहे का? नशेत त्याचं मन फटायला लागलं. सरस्वतीला हे सगळं असह्य होत होतं. तिचा लाडका जयवंत आता हाताबाहेर जात होता. रोजची दारू, शिवीगाळ, पत्नीवर हात आणि एक दिवस आईवरही. एका रात्री नशेत धुंद झालेला जयवंत ओरडला, तू आणि ती दोघींनी मिळून माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आईने धिजून सगळं ऐकलं. आता तिचं वृद्ध शरीरही थकून गेलं होतं, पण मन अजूनही मातृत्वाने झिजत होतं. सायली परत तयार यायला नव्हती. व्यसन सोडलं तरच मी येईन असा ठाम शब्द तिने दिला होता. जयवंतने काही दिवस प्रयत्न केला, पण व्यसन म्हणजे सावलीसारखं, ते नेहमी मागं येतच. त्याचा स्वभाव असह्य झाला. आईची समजूत काढणंही त्याला आता त्रासदायक वाटायला लागलं होतं. आता त्याच्या मनात संशय घर करू लागला होता. आई आहे की माझं घर बिघडवणारी असा विचार त्याच्या वारंवार डोक्यात यायला लागला. 5 एप्रिल 2025 सकाळ उजळली, पण घरात अंधारच होता. जयवंत रात्री उशिरा पुन्हा नशेत घरी आला. आई म्हणाली, पुरे झालं आता, बघ सून परत घरात येते का, अजून काय पाहायचं? जयवंतने संतापून आईच्या अंगावर धाव घेतली. सरस्वतीच्या कणकर शरीराला आता दम नव्हता. त्या क्षणी तिला हाताशी लागलं जुनं कपाशी कापायचं धारदार हत्यार. क्षणभरही न गमावता तिनं घाव घातला. धाडकन जयवंतच्या डोक्यात घाव केला. जयवंत जागीच कोसळला. रक्त अंगणभर पसरलं आणि त्या घराचा एक दिवा कायमचा मावळला. काही वेळात धाकटा मुलगा प्रभाकरही घरी आला. दृश्य पाहून त्याचा थरकाप उडाला. आई, हे काय केलंस? तो किंचाळला. आईच्या हातात अजूनही रक्त लागलेलं हत्यार होतं, पण तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं, फक्त थकवलेली शांतता. भोकर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सरस्वतीला अटक झाली. तिच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना अपराध, केवळ एक शून्यतेचा भाव होता. गावभर चर्चा सुरू झाली. आईने योग्य केलं, नाहीतर तीच मेली असती. पण वंशाचा दिवा मारायचं कारण काय होतं? पण सरस्वतीचं उत्तर सरळ होतं. मी मोलमजुरी करून माझा मुलगा मोठा केला, पण त्यानंच एक दिवस माझं मातृत्व ठेचून टाकलं. जर तो माझ्या विनाशाचं कारण होत असेल तर मी निर्णय घेतला. सरस्वतीला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. कोर्टामध्ये विचारण्यात आलं, तुम्ही तुमच्या मुलाचा खून का केला? सरस्वती हसली, हो, पण त्याआधी त्यानं माझं आई असणं मारून टाकलं होतं. ही केवळ तिची कथा नाही. आजही कित्येक सरस्वती आपल्या घरातल्या व्यसनी मुलांना वाचवण्यासाठी धडपडत आहेत. पण जेव्हा रक्षण करणाऱ्याचं अस्तित्वच धोक्यात येतं, तेव्हा आईलाही हत्यार उचलावं लागतं. ही घटना एका गुन्ह्याची नाही, ती एका आईच्या सहनशीलतेची आहे. आईचा हात आशीर्वादासाठी असतो, पण जेव्हा त्याच हातातून जीव जातो तेव्हा दोष कुणाचा? या घटनेतून आपण काय शिकलो? प्रेम, संसार आणि जबाबदारी यामध्ये जर व्यसन, संशय आणि अहंकार आला तर कुठलंच नातं वाचत नाही. या घटनेबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा. या प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.